शेतकऱ्यांसाठी 11 जुलै आत्ताच्या झटपट ठळक बातम्या। राज्यात पावसाचा जोर वाढणार। विदर्भ, कोकण, मराठवाड्यात मुसळधार पाऊस बरसणार। 12 ते 14 जुलै दरम्यान अनेक जिल्ह्यांना अलर्ट। गत वर्षीच्या पीक विम्यासाठी शेतकरी संघटनेचा पुण्यात ठिय्या। मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलनाचा इशारा। विधिमंडळात गदारोळ। आरक्षणावरून सत्ताधारी विरोधक भिडले। मार्शलांना केले पाचारण, पण मार्शल झाले नाही उपस्थित। बिबट्याच्या हल्ल्यात 1.5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू। संगमनेर तालुक्यातील घटना। 5 ते 6 दिवसांपासून परिसरात बिबट्यांचा वावर। पश्चिम महाराष्ट्रातील वीज चोरांना महावितरणचा दणका। एका दिवसात 1.58 कोटी वीज चोऱ्या उघड। अमरावती जिल्ह्यात पावसामुळे 163 घरांची पडझड। 8 जनावरे दगावली। 37 हेक्टरवरील शेती पिकांचेही झाले नुकसान। लाडकी बहीण योजनेचे थेट बांधावर जाऊन भरले अर्ज। सातारा जिल्ह्यातील अंगणवाडी ताईंचे सर्वत्र कौतुक। योजनेचा कसा घ्यायचा लाभ सांगितले समजावून। मनोज जरांगेंच्या रॅलीसाठी शनिवारी जालना रोड बंद। मराठा समाजाचे वाईन, शाळा, शॉप, कॉलेज बंद ठेवण्याची मागणी। जिल्हाधिकारी घेणार निर्णय। शरद पवारांचा अजित पवारांना जबर झटका। एनसीपीचे पिंपरी चिंचवडचे 40 नेते शरद पवारांच्या पक्षात परतणार। 20 जुलैला होणार पक्षप्रवेश। लाडकी बहीण पैसे 15 ऑगस्टला खात्यात। 16 जुलैला लाभार्थ्यांची तात्पुरती यादी आणि 1 ऑगस्टला अंतिम यादी जाहीर होण्याची शक्यता। धावपळ। लाडकी बहीण योजनेची अट शिथिल केली तरीही महिलांच्या रांगा कायम। लाभासाठी आवश्यक दाखल्यांचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न। बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज मनोज जरांगे यांची सभा। पोलिसांनी दिली परवानगी। शिंदे गटाच्या माजी नेत्या लक्ष्मी ताटेंना अटक। गांजांच्या तस्करी प्रकरणी मोठी कारवाई। पक्षातूनही यापूर्वी झाली होती हकालपट्टी।